थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरमध्ये दाखल झालंय। नागपूरच्या बेलतरोडी या पोलिसांच्या सोबत आता कोल्हापूर पोलिसांचा देखील तपास सध्या सुरू आहे। इंद्रजित सावंत यांना नागपूरमधून कॉल केला होता का, या संदर्भात आता तपास केला जातोय। कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर यांच्या घरी देखील जाऊन तपासणी करण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आता पोलीसही दाखल झालेले आहेत, कोल्हापूरवरून खास आलेले आहेत, काय अधिक माहिती? आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस कालपासून आहे आणि हे जे पोलीस दिसतात नागपूर पोलीस आहे आणि आता थोड्या वेळामध्ये कोल्हापूर पोलिसांचं पथक जे नागपुरात दाखल झालंय ते या ठिकाणी येत आहे। साई पालवी नावाचं हे जे घर आहे, ग्रामीण नागपूर भाग आहे हा, आणि नागपूरच्या मनीष नगरच्या बाहेर ग्रामीण नागपूरच्या इथे ही कॉलनी आहे गजानन नगर, आणि गजानन नगरमध्ये प्रशांत कोरटकर यांचं घर आहे। आता प्रशांत कोरटकर यांच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांची सुद्धा माहिती जी आहे ती पोलीस घेणार आहेत, आणि प्रशांत कोरटकरांसोबत कोण कोण लोक जोडलेले आहे, कोणत्या कोणत्या लोकांसोबत पार्टनरशिप त्यांची आहे, या संदर्भात सुद्धा माहिती पोलीस जे घेणार आहे। मदन येरावार माजी मंत्री आहेत, त्यांच्यासोबत प्रशांत कोरटकर यांचे जवळचे संबंध असल्याचं यापूर्वी बोललं जात होतं। त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचे कोणाकोणाचे संबंध आहे या संदर्भात सुद्धा आरोप प्रत्यारोप जे आहे ते होऊ लागलेले आहे। त्यामुळे आता कोल्हापूरचे पोलीस इंद्रजित सावंत यांनी ज्या पद्धतीने FIR मध्ये सांगितलं आहे की 9764443993 या क्रमांकावरून त्यांना फोन आला होता, आणि हा क्रमांक प्रशांत कोरटकर यांचा आहे। आणि प्रशांत कोरटकरांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मी काही फोन केला नाही, AI च्या माध्यमातून हा ऑडिओ जो आहे हा ऑडिओ तयार करण्यात आला। त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे हा फोन केला का, दुसरीकडे या प्रकरणामध्ये धमकी देण्यासंदर्भात गुन्हा जो आहे तो, आणि प्रशांत कोरटकरांवरती ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांनी आरोप केले आहे त्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का, असा तिहेरी तपास जो आहे तो आता होणार आहे। तुर्तास धन्यवाद प्रवीण या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।